पण अक्षरशः डोळ्यातून त्या दिवसाला पाणी आला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सांगण्यात आला की बैलाचं वय असल्यामुळे काय झालं होतं नक्की पेडगावच्या नंतर? दिवसाला असं कोणत्याच प्रमाणात, तरी पण आम्हाला थोडासा डाऊटफुल होता की बैलात काहीतरी नाराजी आहे. नमस्कार मित्रांनो, भरपूर दिवस मैदानं होत आहेत आणि बऱ्याच दिवशी आपण बघतोय मैदानामध्ये हरणे दिसत नाही. कोणतरी भाऊ आहे, त्यांनी 4-5 वेळा कमेंट केली, भाऊ हरण्याची तब्येत खराब होती, काय अपडेट दे. तर बघा आता पावसाला चालू झाला आहे. काही बैल आपली मुंबईला जी गोठ्यांवर असतात त्यांची देखरेख कशी केली जाते किंवा त्यांच्या तब्येतीच्या संदर्भात आपण आता हे व्हिडिओ चालू करतो आहे. हरण्याची व्हिडिओ आता अशी बनवतो की एक भाऊ कोणतरी आहे, त्याच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये कमेंट असते की हरण्याची तुम्ही अपडेट का न देत, काय झालं नक्की. तर बघा हरण्या पेडगावच्या मैदानाला पळायला आलेला, पण तिथं कुठेतरी गटाला मार खाली गाडी. त्याच्यानंतर जलवा, गुज्जर सर्व बैलं होती, पण तिथं अपयश आला बबलू शेटला. तर त्याच्यानंतर हरण्या घरी आल्यानंतर हरण्याची तब्येत थोडीशी खराब झाली होती. नक्की काय झालं होतं हरण्याला, आणि आता ही भरपूर मैदानं झाली, हरण्या दिसत नाही. तर आपण कुठल्या मैदानामध्ये पळेल, काय पळेल हे ना विचारू. हरण्याच्या तब्येतीविषयी, जलवाच्या तब्येतीविषयी, गुज्जर कसं काय आता चालू आहे, त्यांची देखरेख कशी चालू आहे, या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करूया बबलू शेटशी. मुंबईचा कोहिनूर हरण्या, बघा समालोचक राहुल भोईर यांनी चांगलं असं नाव दिलं आहे, मुंबईचा कोहिनूर. थारचं स्वप्न होता मुंबईला, थार पहिल्यांदा मला वाटतं मिळवणारा हरण्या. त्या संदर्भात आपण आता थोडीशी माहिती घेऊया. मागच मला अपडेट मिळाली होती की हरण्याची तब्येत थोडीशी खराब आहे. तर काय झालं होतं आपण थोडक्यात बबलू शेटशी बोलूया. आणि जसा तुम्ही बघता आता मैदानांमध्ये तर आपल्याला जसं हरण्याची जी फिटनेस आहे काय, तर ती एकदम छान दिसते. पण आता थोडंसं आपल्याला हरण्या थोडा खाली खाली दिसतोय, म्हणजे तब्येत कमी करण्यात आलेली आहे त्याची. त्या संदर्भात पण बोलूया, चला. तर मित्रांनो, इकडे या साईडला तुम्ही बघू शकता प्रसिद्ध गाडा मालक बबलू शेट फुलोरे यांचं नाव अखंड महाराष्ट्रामध्ये हरण्यानी, व त्यांच्या आधी पण त्यांची दावणीला खूप सारी बैलं होती त्यांनी केला. आणि हरण्याच्या तब्येती संदर्भात आपण बबलू शेटची चर्चा करूया. काय झालं होतं नक्की पेडगावच्या नंतर? पेडगावच्या नंतर म्हणजे असं की जरा थोडासा मला थकानच त्याच्यात वाटला होता. म्हणजे जी बैलात रग असते ती रग दिसून आली नाही. कारण ज्यावेळेस पेडगावला आपण खंडेरायाचा भंडारा टाकून आणि त्याचा हे करतो, आपण ज्यावेळेस पाणी बिणी करतो, तर त्यावेळेस म्हणजे असं की बैल सुस्कारा टाकून हा अंगावर धावला जातोय. पण त्या दिवसाला असं कोणत्याच प्रमाणात, तरी पण आम्हाला थोडासा डाऊटफुल होता की बैलात काहीतरी नाराजी आहे. आणि बैल ज्या पद्धतीने गोरसालेला पळाला, ज्या पद्धतीनं पेडगावच्या मैदानाच्या एक 4 दिवस आधी उसाडण्या फाटीला भालचा पिस्टन आणि त्याचा फेरा टाकला होता, जो त्याच्यात करंट दाखवला तो करंटच बिलकुल दाखवला नाही. आता मला तरी असं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सांगण्यात आला की बैलाचं वय असल्यामुळे तुम्ही त्याला जास्त प्रवास ठेवू नका. जर तुम्हाला पळवायचं असेल तर कुठंतरी एक जागेवर त्याला स्थिर राहू द्या आणि पळवा, नाहीतर मग 2 दिवस आधी जाऊन आराम द्या आणि पळवा. पण तुम्ही जाण्या येण्यात जो प्रवास करता ती कुठेशी तरी तुमच्या बैलाला पळण्यासाठी अडचण राहील. आणि त्याचनुसार आता आम्ही ठरवलेलं आहे की वयाच्या नुसार असल्यामुळे कुठेतरी त्याला आरामात आपण पळवण्याचा निर्णय घेऊ. आणि आता एक 10-15 दिवस मी जिथून आपण हरण्या घेतलेला होता मायेगावला, म्हणजे अहिल्यानगरमध्ये झाला, शिर्डीच्या बाजूला, त्याच्या घरी पण त्याची इच्छा होती की हरण्या दावणीला असावा, म्हणून त्याला दिला होता. आणि त्याच्यात त्यांनी घोड्यात 2-3 त्याला मस्तपैकी फेरे मारले, चांगल्यापैकी स्पीड हरण्याने पकडून. कारण घोड्यात कसा पळा जातो त्याला चांगल्यापैकी ठाऊक आहे, लहानपणापासून तिथं घोड्यात पळालेला, चांगल्यापैकी पळाला. पण आपण त्याला पहिलेच सांगितलं की कुठंतरी संघटनेच्या विरोधात जाऊन कोणाशी शर्यत या कोणत्या यात्रेला सहभागी नको, की जेणेकरून आपण एक शांत संयमी गाडा मालक म्हणून आपली ओळख आहे, बरोबर. ती कुठेशी तरी कोणाची मनं दुखतील असं करू नको. तरी पण त्या काही व्हिडिओज सातारा भागात घोड्याच्या जोडीला रस्ता दाखवताना ते या पाडल्या होत्या. पण त्या प्रेक्षकांना त्याचे जे असतील कोणाची मनं दुखावलेली त्यांना तुमच्या यूट्यूबच्या मार्फत सांगू शकतो की आम्ही असा कोणताही निर्णय संघटनेच्या विरोधात घेणारी माणसं नाही. कारण ज्या भागातून हरण्याने माझी अख्ख्या महाराष्ट्रभर ओळख करून दिली, अख्ख्या भारतभर करून दिली, तर तिथला कोणाच्याही आपल्याला विरोधात जाण्यात आपल्याला काही मजा राहणार नाही. तर मी एकमेव असा गाडा मालक आहे की जास्त करून, म्हणजे पूर्वी तर आपण आपल्याच खेळाला पसंती देत होतो,
पण जी चर्चा हरण्याने केली, जी हरण्याने पळण्याची धमक तिथं दाखवली, त्याच्यामुळे मी रात्रंदिवस आपल्या त्या खेळाला पसंती देऊन आज खेळ चालू ठेवलेला आहे. बरोबर. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे, जसं मला वाटतं हरण्याने पहिला महान भारत केसरी केला, हो, म्हणजे तिथून तुमचं संबंध नातेसंबंध वरच्या भागामध्ये खूप जास्त संबंध वाढले. जुळले. त्याच्यानंतर फॅन फॉलोअर्स जास्त झाले. एवढे झाले की बोलून फायदा नाही. प्रत्येकाची इच्छा असते की हरण्या आमच्या गोठ्याच्या एकदा तरी दावणीला यावा. भरपूर जणांच्या आपण इच्छा पूर्ण केल्या की त्यांच्या घरी गेल्यावर भरपूर प्रमाणात मान सन्मान आजही आपण गेलो तरी भेटतं. ते निव्वळ त्याच्या नावाने आणि निव्वळ त्या जनतेच्या आकसापोटी. कारण नंदी हा आपला एकटा नंदी आपण घेऊन जातो, पण त्याच्या संगतीला पळणारी बैल तिकडची आहेत ना. जसा तुम्ही बघत असाल की थारचा मान मिळवला तेव्हा मांगरे तर त्याचा सुंदर, तोही जीव लावून पाळला, म्हणून आज आम्ही तिथेशी एक नंबरचा मानकरी बनून थारचे मानकरी बनलो. दुसरा हिंदकेसरी मानाचा मैदान म्हणजे अख्ख्या भारतात प्रसिद्ध असलेला पुशेगावचा 2024ला एक चटणे भाकरीवाल्यांचा बैल म्हणजे आपला घरणिकीचा राजा, त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याने आपल्यावर ठेवला, तिथेशी तो मान मिळवला. आणि तिसरा शिरसवडीची रायफल पेडगावला 2025चा एक नंबरचा मानकरी. म्हणजे हे असे काही आहेत की त्यांच्याही जोरावरती, हरण्याच्या जोरावरती आमच्या मालकांचं नावं करून दिली. त्याच्यामुळे कोणालाही आपण बोलतात ना की आपण भरमात जाणार नाही आणि हे करणार नाही. म्हणजे संघटनेचा कायम वरच्या संघटनेचा आदर राहील. ना आदर तर आज कुठेशी तरी एक बोलतात ना ते, आपल्याला कोणती काही गरज लागली तर आपण हक्काने आईवडिलांजवळ जसा भांडतो, तसा आपण आज हक्काने आपल्याला कुठेशी तरी अन्यायासाठी आपण संघटनेजवळ दरबार ठोकतो. एक संघटना आहे म्हणून ठोकतो. नाहीतर मग उद्या जर प्रत्येकाच्या जर याच्यावरती जोरावरती जर चालू केला तर ते येणार नाही. पण माझं वैयक्तिक म्हणणं की संघटना ही असाव्या आणि संघटना अशासाठी असावा की जेणेकरून त्यांनी आपला खेळ हा कसा देश पातळीवर जाईल, कसा राज्य पातळीवर जाईल, याच्यासाठी संघटना असाव्या. त्या संघटना 10 पण झाल्या तरी पण त्या एकामेकाच्या विरोधासाठी नसाव्या. बरोबर. त्याच्यात प्रत्येकाने प्रत्येकाची सुधारणा करावी की माझी संघटना ह्या खेळाला कुठं घेऊन जाईल, कशी घेऊन जाईल, याच्यासाठी प्रयत्न करावा. एखाद्या पदासाठी ना ह्याच्यासाठी नको. बरोबर. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की आपला खेळ कसा वाढवता येईल. खेळ वाढवता येईल ह्याच गोष्टी आपण बघून त्या कराव्या. बाकी दुसरा काय नाही. प्राणी मित्रवाल्यांच्या संघटना 10 संघटना आपल्या विरोधात एक संघटनेच्या रडत होत्या, पण आपण ठाम होतो म्हणून आपण त्यांना कुठेशी तरी चिटपट करून आज आपली बैलगाड्या क्षेत्र हा चालू केला. बरोबर. तसं आपण ह्याच्यानंतरही कुठेशी जेवढ्या संघटना तयार होतील त्या कुठेशी तरी आपण अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी करत आहोत. फक्त आपलं एकामेकातलं कोणाचं हेवदेव नसावे हेच माझे बोलण्याची. बरोबर आहे. आता जसं तुम्ही सांगितलं, डॉक्टरांनी सांगितलं वयाच्या नुसार म्हणजे कुठेतरी प्रवास कमी करायचा, तर आता तुम्ही सांगता की आता किती हरण्याचा वय किती झालं आता? वय आता भरपूर झालं असेल, कारण 2023ला ज्यावेळेस मी घेतला तेव्हा पूर्ण दात झालेला होता. उलट आज पण काही लोक नाशिकवाली झाली, काही अशी जाणकार लोक आहेत ती बोलतात की बैलाचा एवढा फिटनेसपणा आणि एवढा ते तुम्ही तुमच्याजवळ राहून सांभाळला म्हणून राहिला, नाही तर बैल जास्तीत जास्त 1-2 वर्षात हे केला. कारण प्रत्येकाच्या पलवण्यात सांभाळण्यात असते. आपण त्याला कोणत्याही गोष्टीची कोणती कमतरता पडून नाही दिली. जरी मी आता तिथं माळेगावला ठेवला होता, पण त्याच्या दाण्यापासून करबाकुटीच्या गोणीपासून हे सर्व त्याला ठेवला होता ना, ओळखला चांगला होता. फक्त लक्ष तू दे, कारण मी तिथं नसेल, कारण मी पण माझ्या एक कामास्तव नवीन एक व्यवसाय आपण चालू केलेला आहे, त्याच्यात होतो मग्न. कारण माझे पण 10-15 दिवस त्याच्यातच गेले. कुठेशी तरी मला ह्यानं एक साईडला ठेवून मला त्या व्यवसायाकडे बघायचा होता. कारण आज आपण व्यवसायात सक्सेस असू तर आपण या बैलगाडी क्षेत्रात सक्सेस राहू. बरोबर. कारण जाणं येणं आज 5-10 हजार रुपयाचा खर्च आहे. 10,000 तर कुठंच नाही मुंबईवरून जाणं आणि येणं. तर कुठेशी तरी ते आपल्याला या बैलगाडी क्षेत्रासाठी उपयोगी राहतील म्हणून एक व्यवसायाची नवीन आपण हे केली, सुरुवात केली. सक्सेस केली. बरोबर. म्हणजे कुठेतरी तुमच्या माध्यमातून हा जे नवीन गाडा मालक होतील ना, त्यांना संदेश सुद्धा आहे की आपण व्यवसाय करून हा खेळ करा. संदेश म्हणजे लय मोठा संदेश आहे. कारण तुमच्याजवळ तुमच्या खिशात जर नसेल तर तुम्ही हा शौक करू शकत नाही. कारण आज तुम्हाला माहीत आहे गटाला पळालेला बैल लाखोनी करोडांनी त्याची किंमत आहे. तुम्हाला जर टॉपचा खेळ करायचा तर लाखो रुपये तुम्हाला मोजायचे. मग ते पैसे तुम्ही आणाल कुठून? म्हणजे काय कोणाचे काही शेवटला व्यवसाय जर असेल त्याच्यातून आपला घरचा पार परिपंच पोसून आपण त्याच्यातून आपल्या नावासाठी आपण शौक करू शकतो. बरोबर. पण तुम्ही बोलाल निस्ता नावासाठी करू आणि कुठेतरी जागा जमीन विकून,
तर ते घरच्या बरबादीची लक्षणं आहेत. मग एकतर त्या छंदात नसलेला परवरला यूट्यूबच्या मार्फत, लाईव्हच्या मार्फत आनंद घ्या. आपला बैल समजून त्याच्यावरती प्रेम करा बरोबर आणि त्याच्यात तुम्ही आनंद घेऊ शकता. बरोबर. आता जसं तुम्ही सांगितलं, अजून मी आल्यानंतर बघतोय की हरण्याची जी पूर्वीची फिटनेस होती म्हणजे थोडीशी तब्येत त्याची कमी केलेली अशी दिसतोय. हो, याच्या मागचं कारण? कमी केली म्हणजे आता कसा होता, पेडगावपासून निव्वळ बसूनच इथं खाणं आणि घरातला लाडू म्हणजे कुणी आला त्याने खायला घालायचा, नुसता खायचा, वॉर्मअप नव्हता, जास्त फेरे नव्हते, काय नव्हते, त्याच्यामुळे तो एकदम याच्यात हे केलं. आता सतत वॉर्मअप चालू होता एक इथून गेल्यापासून. आणि घोड्यात पळणं म्हणजे एक नंदीची कसरत आहे आणि पूर्ण शरीराची आलमपिलन असते. कारण ज्यावेळेस आपण घोड्याची लगाम ओढतो तेव्हा घोडा हा जागेवरती राऊंड मारून फिरला जातो. त्यावेळेस बैलाच्या पूर्ण शरीराची मुवमेंट म्हणजे पूर्ण कमरेपासून त्याला तो वॉर्मअप करून त्याला टर्न मारावा लागतो. आणि आपण ज्यावेळेस शर्यतीमध्ये पळवतो त्यावेळेस गाडी आपली सीधी जाऊन कुठेशीन तरी ती थांबली जातं. पण इथं तसा नाही. इथं पूर्ण बैलाची आलन म्हणजे पूर्ण शरीर हा त्याचा त्या लवचिकपणा शरीराला येतं. आणि घोड्यात पळणं म्हणजे आता तो घोडा आहे, त्याच्या जोडीला बैलांनी पळणं म्हणजे त्याला किती वेग लावून पळायचा आहे, तर त्या बेसवर त्याच्या शरीराची बरोबर. फिटनेस राहते. आता जलवा बघतोय, जलवा पण आता पाहिजे तसा पळतोय आणि कुठेतरी मला वाटतं हरण्याच्या पाठीपाठी तो सुद्धा तुमचं नाव उंचवतोय आणि त्याला पण आपण मागं बघितली मोठी दुखापत. म्हणजे बघा एक संघर्षातून तो पण उभा राहिलाय. नाही, संघर्षातून उभा राहिला म्हणजे ज्यावेळेस आम्ही त्याचा दुखापतीचा जो संघर्ष करत होतो, अक्षरशः त्याच्या खाली बसून हातामध्ये त्याच्या चामड्या काढत होतो. म्हणजे ज्या नवीन पद्धतीत आलेल्या जुन्या चामड्या निघत होत्या त्या काढून. पण एक विश्वास होता की तो कुठेशीन तरी ही सेवा बोलतात ना, ते वरचा पण बघणार आहे, तर तो वाया जाऊन देणार नाही. आणि त्याच पद्धतीत पहिल्याच गटाला 3 फेऱ्याचा गट शहापूरला झाला, भोईर केसरी त्यांचा. तर त्या ह्याच्यात आम्ही गट खुल्या अंतराने पास केला आणि सेमीला टॉपच्या गाड्या म्हणजे आज ज्यांचा हात कोणी धरू शकत नव्हता एवढं पळणारा वेगाचा समजा 12-13 शंभू, त्याच्यानंतर देवा बुलढाण्याचा, त्याच्यानंतर साईराट भुंगा यांनी हंगामा करून ठेवला तर अख्ख्या महाराष्ट्रात बिंजोरच्या नांदात. त्यांच्यामध्येच आम्ही होतो, दोघे 2 कडेला आणि आम्ही मध्येत. त्या टायमाला जलवानी जी जिद्द दाखवली आणि ती आम्ही शूटिंग ड्रोनच्या मार्फत बघितली, लाईव्हच्या मार्फत बघितली, त्या दिवसाला असं वाटलं तर आपलं जे केलेलं त्याच्या मागचं कष्ट होतं ते पान त्यांनी फेडलं. म्हणजे त्यांनी दाखवलं की मी कमी नाही. तर त्या दिवसाला माझ्या त्या जलवाला जर चांगल्यापैकी जर अजून जर जलवासारखा स्पीडचा असता तर एवढा विश्वासाने सांगतो, एवढ्या वर्षाच्या अनुभवात, तर आम्ही पण काहीतरी त्या सेमीमध्ये करू शकलो असतो. भले केला नाही पण करू शकलो असतो, एवढा एक विश्वास होता. आणि त्याच्यानंतर एक पालघरला केसरी झाली, तिथं चांगल्यापैकी पळाला. त्यावेळेस पोल्याचे बबलूच्याच्या समालोचक होते. त्यांनी सांगितलं ज्या तालमीचा वस्ताच त्या तालमीचा हा पठ्ठ्या तयार होऊ राहिले. एवढा मन भरला. मी त्या मैदानाला नव्हतो, घरात लग्न होता, मित्रांचा आग्रह होता, हल्दीच्या दिवशी बैल घेऊन गेले, नाव नोंदणी केलेली होती, बोलू पलवा तुम्ही. पण अक्षरशः डोळ्यातून त्या दिवसाला पाणी आला हे शब्द वापरल्यावर. आणि त्या दिवसाला असं वाटला की आपण जी मेहनत करतो ती मेहनत वाया जाणार नाही. फक्त एक विश्वास पाहिजे. जरी तो आज थांबलेला असेल पण उद्या तो कधी चालू होईल ते सांगू शकत नाही. त्याच पद्धतीत आकाश राऊत त्याच्या नंदीवरती 12-13वरती थांबून राहिला तर शंभूवरती, आणि त्याच शंभूचा त्यांनी नंतर त्या शंभूनी त्याला ते दाखवून दिला की मी थांबलो नाही, मी मालकासाठी पळतो. आणि माझे मित्र मोहन शेठ राऊत यांच्या नावाने त्यांनी चांगल्यापैकी एक वेगाच्या जोरावर त्याचं नाव उच्चतावर नेला. मुंबईत दुसऱ्या थारचा मानकरी तो बनला. आणि आज समजा तो दुखापतीत आहे, पण मी एक ईश्वरचरणी भगवान महादेवाला हे करतो की तुझाच वाहन नंदी त्यालाही चांगल्यापैकी मैदानात सज्ज होण्याची ताकद देऊ. बरोबर. आता आपण जसं ही खेळ आहेत, प्रत्येक भागामध्ये प्रत्येक खेळ असा आवडीचा आहे, पण सातारा खेळ आहे ना अखंड महाराष्ट्रामध्ये पोहोचला, सातारा चकडीचा. म्हणजे आनंद घेतात लोक त्या खेळाचा. आणि आनंद म्हणजे आता तो खेळाची जरा एक रूपरेषा वेगळी आहे. गट, सेमी, फायनल, म्हणजे जसं आपण क्रिकेटला जशा त्या मॅचेस होतात या पद्धतीत. आणि यात्रेची मैदानं त्या भागात जास्त,
पूर्वीपासून पारंपरिक खेळ आहे. पूर्वी तर आपल्याला समजायचं नुसतं ऐकायला भेटायचं का आपल्या इकडचे एकच व्यक्ती खेळायला जात होती, म्हणजे कोणाला काहीच मुंबईवाल्यांना अनुभव नव्हता, ते रामभाऊ मुंद्र्या जोशी मानेऱ्याचे. आज पण त्यांचा खेळ मैदानात आहे, यशवंत रामभाऊ जोशी या नावाने. आनंद वाटतो. ती बैल त्यांची घाटावरची बैल असायची, ती बघण्यासाठी आम्ही इथून चालत मानेऱ्याला जायचो. मोठी मोठी बैल, मोठी मोठी शिंगा. नांगराला बैल झोपला तरी आपल्या बाजूलाच वेशीवरती त्यांचा शेती असल्यामुळे ती तिथं जाऊन बघत होतो. म्हणजे त्या टायमाची ती एक पहिल्यापासूनचा आनंद आहे आणि तो जोपासण्याचं काम आपल्या मुंबईच्या काही गाडा मालकाही केला. त्याच्यात पंढरी फडके असतील, पडल्याचे विष्णू पाटील असतील, विष्णू माया असतील, भागशाला बंडू म्हात्रे असतील, असे काही काही नामांकित लोक आहेत की ती तिथं खेळत राहिली आणि त्यांच्याच कुठेशीन तरी ह्याच्यानुसार आज आम्ही पण तिथेशीन भाग घेऊन मैदान खेळू राहिलो. बरोबर. म्हणजे इतकंच नाही तर आता तुम्हीच नाही तर अखंड मुंबईचे गाडा मालक मी बघतोय पोचतात मैदानामध्ये. हो, पोचताना आणि आवड आहे त्या खेळाची पण. आणि बिंजोरचा खेळ कुठंतरी एक टिकवण्यासाठी तोही आपल्या लोकांनी आज चांगल्यापैकी हे केलेला आहे की आपण बिंजोरी आपला टिकवलेला आहे बरोबर. आणि पारंपरिक खेळ आपला. पारंपरिक कुठेशीन तरी एक राज्य पातळीवर जाणारा, देश पातळीवर जाणारा खेळ तो टिकवण्याचा प्रयत्न आज सर्व मुंबईचे गाडा मालक करतात. असाच तो टिकत राहावा आणि टिकवावा. बरोबर. चला थांबूया मित्रांनो. हरण्याच्या संदर्भात तुम्हाला अपडेट द्यायची होती. एक दादाची कमेंट होती, ती कमेंट मी सुद्धा व्हिडिओमध्ये लावणार आहे पुढं. तर ही होते हरण्याचे अपडेट. आता कुठल्या मैदानामध्ये पळेल काय पळेल तर तुम्हाला लवकरच माहीत पडेल. भेटूया आपण, चला त्याची अपडेट घेऊन पुन्हा एकदा.